नमस्कार नमस्कार नमस्कार. नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे आयोजित नवचैतन्य हास्ययोग व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आहे ती आरोग्याची व्याख्यानमाला. नवचैतन्य हास्ययोग परिवार 1997 साली विठ्ठल काटे सर, सुमनताई काटे यांच्या प्रेरणेतनं, पुढाकारातनं स्थापन झाला आणि त्याच्यानंतर सातत्याने गेली 24 वर्ष ही संस्था लोकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी काम करते. 180हून जास्त हास्य क्लब आणि 15,000हून जास्त सदस्य असलेला हा परिवार, या परिवारातर्फे लोकांच्या आरोग्यासाठी ही चळवळ आणखीन वाढावी यासाठी आरोग्य व्याख्यानमालेचं आयोजन केलंय आणि त्याचं आज पहिलं पुष्प गुंफलं जाणार आहे. अर्थात आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्वाची असणारी गोष्ट ते म्हणजे अर्थातच मेंदू, आणि त्याच्यापासूनच आपण सुरुवात करतोय. जहांगीर हॉस्पिटल हे गेली 75 वर्ष पुणेकरांच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे असं हॉस्पिटल, अतिशय प्रथितयश डॉक्टर आणि निनाळे सातत्याने उपक्रम करणारे हे हॉस्पिटल कोविडच्या काळामध्ये सुद्धा पेशंटच्या, रुग्णांच्या काळजीसाठी सातत्याने कार्यरत होतं. ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण नवचैतन्य हास्ययोग परिवार आहे काय याच्याबद्दल एक छोटी फिल्म पाहू. त्यानंतर जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर जे काम करत होते त्याच्याबद्दल बघूया. नवचैतन्य हास्ययोग परिवाराची ही शॉर्ट फिल्म आपण पाहिली, पण या कोरोनाच्या काळामध्ये 75 वर्षाची परंपरा असणारं 350हून जास्त बेड्सचं हॉस्पिटल म्हणजे जहांगीर हॉस्पिटल, या जहांगीर हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर आणि त्याच्यात काम करणाऱ्या सर्व लोकांनी केलेलं कार्य एक छोट्याशा फिल्ममध्ये आपण बघणार आहोत. We hear you. We care for you. We have served you and will continue to serve you now and forever, even during the testing times of the ongoing COVID-19 pandemic. Because life is precious and your health and ailments can't be ignored. Diabetes still has its complications. Dialysis is still a necessity. Chemotherapy sessions are still required. Elders still require medical attention. Strokes will never stop from happening during COVID-19. Cardiac emergencies will never stop crowding our gates. We won't stop either. We will keep adding care. We'll continue to keep patients first. During the ongoing COVID-19 pandemic, we served over 3,500 IPD patients. We conducted over 700 surgeries. We performed over 200 gynecological procedures. We did more than 27,000 OPD consultations. We attended over 200 cardiac emergencies. We surpassed 250 chemotherapy sessions. We delivered over 1,500 dialysis sessions.
We attended over 4,000 emergency cases through our accident and emergency department. We continued to do our transplant work. It doesn't stop here. We have been doing it and will continue to do so in the future as well. Your good health is our priority. Don't delay your visit to Jahangir Hospital because we add care and will continue to do so, no matter what. दोस्तो 75 वर्षाची परंपरा असणारं हे खूप मोठं रेप्युटेशन असणारं जहांगीर हॉस्पिटल आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये 25 वर्ष होणारा नवचैतन्य हास्ययोग परिवार म्हणजे एका अर्थाने आपण आरोग्याची 100 गाठणार आहोत. आणि या संपूर्ण परिवारामध्ये आपल्याला आरोग्यमय राहण्यासाठी म्हणून आपण उपक्रम करतो आहोत. मी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. काटे सर आणि काटे वहिनी हे संस्थेचं प्रेरणास्थान आहेत. माहिती म्हणून सांगतो, आज नवचैतन्य हास्ययोग परिवार हा ऑनलाईनच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी हास्य क्लिप घेऊन आलाय, ज्याच्यामध्ये दररोज 2400 पेक्षा जास्त लोक त्याचा फायदा घेत असतात. मी काटे सरांना विनंती करतोय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. काटे सर. नमस्कार. नवचैतन्य हास्ययोग परिवार आपण एक आरोग्य व्याख्यान मला आजपासून सुरू करतोय. पहिलं पुष्प डॉक्टर संदीप बोरसे गुंफणार आहेत. आपण आपल्या आरोग्य आपल्या हास्यकलामध्ये रोज येतो, शारीरिक आणि मानसिक दोन्ही आपले ठणठणी ठेवण्यासाठी आपण रोज कसोशीने प्रयत्न करत असतो. पण आपल्या शरीराला आपल्याला साथ देईल असंही काही नाही. आज आपलं पाहतो की आज आपला मेंदू सगळ्यांदा ठीक आहे तोपर्यंत आपण व्यायामाला ऑनलाईन येऊ शकतो, ऐकू शकतो, कार्य करू शकतो. पण याच्यात थोडासा जरी बिघाड झाला तरी काही खरं नसतं. म्हणून हा मेंदू कसं काम करतो, काय काम करतो, त्याच्यावरती आपलं आयुष्य कसं फुलत जातं, बदलत जातं. एकाच आई वडिलांची मुलं 4 मुलं असतील तर 4 मुलं जी वाढतात ती वेगळ्या वेगळ्या प्रकारे वाढतात आणि ती वेगळ्या क्षेत्रामध्ये. एखादा मुलगा खालीच राहतो, तो का राहतो, कसा राहतो, त्याचा मेंदू विकसित का होत नाहीये, हे अनेक प्रॉब्लेम आपल्याला आपल्या समोर असतात. म्हणून आज डॉक्टर बोरसेंकडनं आपण मेंदू आपल्या आरोग्याचा भागीदार म्हणून या विषयावरती डॉक्टर बोलणार, खूप सुंदर माहिती देणार आहेत. महत्वाचा पार्ट. डॉक्टर तुमचं आजच्या या व्याख्यानमालेत आम्ही स्वागत करतो. नवचैतन्य हास्ययोग परिवार तर्फे आम्ही तुमचं स्वागत करतो. हा पुष्पगुच्छ आपल्याला देतो, याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आणि ही सगळी उमललेली फुलं आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ऑनलाईनच करतोय. हो, थँक्यू. पुन्हा भेटण्याचा योग येईल तेव्हा आपण भेटूच या. हो, थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप धन्यवाद डॉक्टर. हो. डॉक्टरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. सर म्यूट तुम्ही. हॅलो. हा, पुढच्या टप्प्याकडे जाण्याच्या पूर्वी मी आवर्जून सांगू इच्छितो की जहांगीर हॉस्पिटलला हेल्थकेअरच्या क्षेत्रामधलं एक अतिशय प्रेस्टिजियस हेल्थ केअर एशिया अवॉर्ड मिळालेला आहे आणि याच्या निमित्ताने संस्थेचे CEO त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. Jahangir Hospital is one of the large hospital in Pune. We started way back in 1946. We are one of the oldest hospital in Pune. We are basically a charitable hospital and doing a lot of charitable work in every aspects of healthcare. Receiving this award, very prestigious award of Healthcare Asia, definitely it makes us feel very, very special. And what a time to get this award when, you know, we all are aware because of pandemic the things have been very, very different otherwise how it would have been. This is going to have a very amplifying effect to all my team members. This award wouldn't have been possible without their support. I basically dedicate to all of us paramedics, medical staff and also the people who have been associated with Jahangir Hospital
now and also from the time of inception. Their contribution is something which is unforgettable. And receiving the awards of this international level not only motivate us, but it also motivate across the industry, because the recognition is something which definitely need to be there. We have seen in recent past a lot of organizations are coming forward and recognizing the efforts of the healthcare workers, the frontline workers. That is something which is very, very important. I would like to give this message to everyone. Please recognize the efforts, because recognitions motivates people to do more and more. So we should definitely recognize the good work which is put up not only by Jahangir, by all the other hospitals across the country. And for us, this is very, very special. I feel our team is going to come more stronger, and we are going to apply for more and more awards, so that we increase our own bar, we increase our own levels, and we actually looking forward to participate at a various forums, so that in that process we are able to give and deliver something better to the people of the country, and also to raise the bar of the healthcare. So now how we are going to do that? When we are looking at the entire healthcare landscape, we need to think from a process of the short term and medium term and long term. So if you look at for next 5 to 10 years, as an organization, we have always believed in the philosophy of giving back to the society, and we believe that healthcare actually need to be affordable and accessible. At the same time, it need to be transparent, because these are the three strong pillars of the healthcare. For a general public, if it is not accessible and if it is not affordable, we believe that that cannot be a healthcare. Healthcare need to have these three elements, and Jahangir Hospital has always been known to do this, to provide the healthcare, with these three elements and having a human touch. So that's the basic of our philosophy when we talk about the healthcare, and we would like to continue doing that. Our chairman is seen many times saying that we look forward to modernize by retaining our values, and these are our values. So since we are talking about modernize, we are looking forward to have a technology intervention in our healthcare delivery space, because that is something which is a need of the hour, because we have seen things are very rapid. A lot of things, people may not be actually need to come to the hospital, and things could be given to the people with the help of various applications which are available. Some of those applications are web based, some of those applications are mobile based. There are a lot of work which is happening on the AIML level, artificial intelligence and a machine learning. So we would like to get into it more and more, so that we make healthcare really accessible to the people, at the same time affordable to the people also. And of course, we want to work more in terms of a medical infrastructure, because having better medical infrastructure places you anytime better, because when we look at the patient, these are the key which any patient would look forward for. You can make your healthcare very, very strong by having good medical infrastructure, having a very trained human resource, and the best way to bind them is with the help of utilization of a good technology. So in totality, we look for next 5 to 10 years in a very, very strong manner, with the amalgamation of good medical infrastructure, good team resource, and with the help of IT intervention. Thank you so much. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. मी CEO श्री सावंतवाडकर यांनी अतिशय चांगल्या रीतीने संस्थेबद्दल माहिती दिली. त्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि अर्थातच आता आपण लगेचच संवाद साधणार आहोत, ते म्हणजे जहांगीर हॉस्पिटल इथे अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन डॉक्टर संदीप बोरसे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, आणि आज असं व्यक्तिमत्व आपल्याशी मेंदू या विषयावरती संवाद साधायला आलंय. मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम डॉक्टर बोरसे. नमस्कार. नमस्कार. आणि आमच्या पद्धतीनं आम्ही नमस्ते हास्य म्हणतो. जरा हाताला हात जोडून मस्त एकदा हसून आपण सुरुवात करूया.
डॉक्टर, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम हास्ययोगाशी निगडीत असलेल्या लोकांचा असल्यामुळे हसत खेळत मेंदूबद्दल आपण संवाद साधत समजून घेणार आहोत. आणि हे करत असताना एक पहिल्या टप्प्यावरती यायचंय डॉक्टर. इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यातला एक महत्वाचा जो भाग आहे, जो बदल घडवतो, तो म्हणजे मेंदू आहे. तर थोडंसं या मेंदूच्या उत्क्रांतीबद्दल थोडं बोलूया आणि मग त्याच्याशी येणारे काही अडचणी, काही प्रश्न असतील त्याच्या अनुषंगाने पण आपण बोलून घेऊया आणि हा मेंदू वापरायचा छान कसा याच्यावरती सुद्धा संवाद साधूया. मला थोडंसं या मेंदूच्या उत्क्रांतीच्या अनुषंगाने माहिती सांगितली तर फार बरं होईल डॉक्टर. हो. सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणतो मकरंद टिल्लू सरांना आणि नव चैतन्य हास्ययोग परिवार यांना आणि सगळे उपस्थित प्रेक्षक आणि श्रोते त्यांनाही आभार मानतो की ते आपल्यासाठी वेळ काढलाय त्यांनी. काटे सरांचाही आभार मानतो उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आपण चालू करू सरांचा पहिला प्रश्न की उत्क्रांती, मेंदूची उत्क्रांती. मेंदूची उत्क्रांती सुरुवातीला प्राणी आणि मनुष्य याच्यात सर्वात मोठा डिफरन्स, मोठा चेंज म्हटलं तर सोशल बिहेवियर जे आहे ते माणसाला आणि प्राण्याला वेगळं करतं. आणि जे तुम्ही लाफ्टर योगा म्हणतात, लाफ्टर योगामुळे आपल्याला सोशल बिहेवियर, आपलं मेंदू इम्प्रूव्ह होतो. कोणाला कधी बोलायचं, कितपत बोलायचं, आपल्याला इनिमेशन आहे, ते सोशॅलिटी आहे, ती प्राण्यांमध्ये नसते. आणि हळूहळू माणसाचा मेंदू प्रगत होत गेला माकडांपासून. तर आज आपण ह्युमन्स आहेत. ह्युमन्समध्ये कॅल्क्युलेशन, बरेचसे वेगवेगळे स्किल्स डेव्हलप झाले आणि आपण आज जे काही मशीन्स बनवतो सगळं इट्स ऑल पार्ट ऑफ मेंदूचे कॉम्प्लेक्स नेटवर्क तयार झालंय आणि ते रोजच्या जीवनामध्ये सांभाळणं आपल्याला फार फार गरजेचं आहे. आणि मेंदू असा अवयव आहे की त्याला खूप डेलिकेट आहे आणि त्याच्यात रिव्हर्सिबल पॉवर थोडी कमी असते. आपला हाताचं फ्रॅक्चर झालं तर तो रिव्हर्सिबल जॉईंट होतो, पण मेंदूची जी ताकद आहे रिव्हर्स होण्याची ती सगळ्यात कमी असते. त्यामुळे मेंदूला जपणे, देवाने सुद्धा आपल्याला स्कल दिलाय टू प्रोटेक्ट अवर. आपली जी कवटी आहे, कवटीमध्ये स्ट्रॉंग बोनच्या आतमध्ये त्याला प्रोटेक्ट करून ठेवलंय मेंदूला. आणि त्याला आपल्याला आयुष्यभर 70, 80, 100 वर्ष सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं भाग आहे. आणि त्याची हेल्थ कशी ठेवणं ते फार महत्वाचं आहे. म्यूट आहात सर, म्यूट. तुम्ही म्यूट आहात. हॅलो. आपल्याकडे असं म्हणतात की मेंदू अशी एक गोष्ट आहे की जी सकाळी उठल्यावरती सुरू होते आणि ऑफिसमध्ये कामाला गेल्यावरती बंद होते. आता गमतीचा भाग सोडून द्या, पण आपला मेंदू जितका आपण चांगला वापरू तितकं आपली प्रगती उत्तम होत असते. आणि मग हा मेंदूचं जे महत्व आहे ते शरीरशास्त्रामध्ये नक्की काय याच्या अनुषंगाने थोडं डॉक्टर आपण प्रकाश टाकला तर फार बरं होईल. बरं. मेंदू हा बाकीच्या अवयवांशी पण कनेक्टेड असतो. म्हणजे आपलं सर्व कार्य, पूर्ण बॉडीचं कार्य मेंदू थ्रू चालतं. मेंदूकडनं सिग्नल गेला तर हा तुमचा हात हलेल, मेंदूकडनं सिग्नल गेला तर तुमचा हार्ट चालू राहील, मेंदूकडनं सिग्नल गेला तर तुम्ही चालू शकाल, हसू शकाल. मेंदू जर काम करणं बंद झालं तर सगळी सिस्टीम बिघडणार, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होणार आणि सगळं तारतम्य बिघडून माणूस हा माणसासारखा राहणार नाही. आम्ही बघितले बरेच माणसं बेडवर पडून, मेंदू बंद झाल्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्या बंद होतात आणि ते बेडवर पडून राहतात. जे तुमचं मेंदूला प्रोटेक्ट केलं तर तुमचे सगळे शरीराचे दुसरे भाग, हृदय झालं, किडनी झालं, इंटेस्टाईन झालं, मसल्स, तुमची सर्क्युलेशन, सगळे तुमचे विजन, तुमचं बोलण्याची ताकद, तुमची विचार करण्याची ताकद, तुमची कॅल्क्युलेशनची ताकद, तुमची जजमेंटची ताकद, ही सगळी मेंदूच ठरवते. आणि त्याच्याबद्दल आपण वेगवेगळे आज डिस्कस करणार आहोत की आपण मेंदूचे आजार कुठले आणि त्यांना कसं अर्ली डिटेक्ट करायचं. बरेच आम्ही बघतो की पेशंटला अवेअरनेस नाहीये मेंदूच्या आजारांबद्दल. हार्ट अटॅक बद्दल सगळ्या लोकांना माहिती आहे. आता उपस्थित जेवढे असतील तेवढं सगळ्यांना हार्ट अटॅक बद्दल माहिती आहे, काय करायची ट्रीटमेंट, अँजिओप्लास्टी असते, कधी जायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये, लवकर यायचं. पण मेंदूच्या आजारांबद्दल अजून लोकांना माहित नाही, खूप लेट हॉस्पिटलला येतात. त्यामुळे अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट इज द की फॉर गुड रिकव्हरी फ्रॉम द ब्रेन प्रॉब्लेम्स.
अगदी करेक्ट आहे डॉक्टर. तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे की बहुसंख्य लोकांना हार्टच्या प्रॉब्लेम बद्दल नक्की माहिती असतं किंवा ऐकून ऐकून त्याच्याबद्दल कशी काळजी घ्यायची माहिती असतं, पण मेंदूला मुळामध्ये काळजी घ्यावी लागते हेच मुळात लक्षात येत नाही. आणि आज म्हणूनच हा विषय आपण मांडतो आहोत. तर मेंदूमध्ये आलेला प्रॉब्लेम हा कुठल्या सिम्पटमवरनं आपल्याला लक्षात येतो की मेंदूशी निगडीत प्रॉब्लेम आहे, किंवा मेंदू असे कुठले कुठले अलर्ट देतो की ज्याच्यातनं आपल्याला कळू शकतं की काही ना काही अडचणी येऊ शकतात म्हणून. हो, खूप छान प्रश्न विचारला, खूप महत्वाचा प्रश्न. सुरुवातीला मेंदूचे बरेचसे वेगवेगळे लक्षण जे आपल्याला माहित नसतात की ते मेंदूपासून येतात. उदाहरणार्थ सडनली अचानकपणे नजर कमी होणे, ते आपण म्हणतो कॅटरॅक्ट झाला असेल किंवा डोळ्यात घाण गेली असेल, पण बऱ्याच वेळा तुमचे डोळे सुद्धा मेंदूला कनेक्टेड आहेत. तर दॅट कॅन बी अ सिम्पटम फॉर फॉर म्हणजे मेंदूच्या काही प्रॉब्लेमला सुरुवात होऊ शकते. नंबर 1. नंबर 2, डोकं दुखणे. आपल्या आता यंग महिलांमध्ये किंवा ओल्ड लोकांमध्ये डोकं दुखणे आणि चक्कर येणे हे खूप कॉमन, म्हणजे आमचे 80% ओपीडी डोकं दुखणे आणि चक्कर येण्यावरच चालते. तर हा खूप 80% लोकांना प्रॉब्लेम असतो. पण तोही मेंदू बंद येतात, त्या मेंदूमध्ये सर्क्युलेशन कमी जास्त झाल्यामुळे डोकं दुखतं. ते आपल्याला वेळेत जाणून घेणं आणि त्याला ट्रीट करणं महत्वाचं. इम्बॅलन्स होणे, तुमचा मेमरी लॉस होणे, लक्षात नाही राहणे, रुटीन वस्तू, चष्मा कुठे ठेवलाय, जुन्या वस्तू आपल्याला आठवतात, कारण आपली मेंदूमध्ये वेगवेगळे मेमरीचे पार्ट असतात. शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म मेमरी. लॉंग टर्म मेमरी जुनी आपली लहानपणापासूनची मेमरी छान ती जोपासलेली असते. पण नवीन मेमरी फॉर्मेशनचे अवयव कमी व्हायला लागले की लक्षात नाही राहणे, रुटीन, काल काय खाल्लं, आज काय खाल्लं, काल कोणी फोन केला. सो दॅट कॅन बी अ सिम्पटम ऑफ सम ऑनगोईंग ब्रेन डिसीज. सडनली एका हाताला किंवा एका पायाला नमनेस येणं, बोलताना बोबडी वळणे किंवा जीभ जड झाली होणं, हे वेगवेगळे सिम्पटम आहेत ब्रेनच्या आजाराची. त्यामुळे लवकर ओळखणं, लवकरला डॉक्टरला दाखवणं आणि वेळीच त्याला ट्रीट करणं, त्यामुळे ते रिव्हर्सेबल होऊन तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य पुन्हा जगू शकता. एकदा परमनंट डॅमेज व्हायला लागला तर इट कुड बी लेट टू ट्रीट. डॉक्टर, थोडक्यामध्ये आपल्याला मेंदू काही ना काही त्रास होतोय, अडचण येते, हे आपल्याला मेंदू अलर्ट देत असतो. जसं तुम्ही म्हटलं गिडिनेस, म्हणजे चक्कर येणे, वारंवार चक्कर येणे. हा, चक्कर येण्यासाठी अनेक कारणं असू शकतात, पण त्याच्यातलं एक कारण हे मेंदू हे सुद्धा असू शकतं. हा एक विचार तुमच्यामुळे आज आम्हाला मिळालेला आहे. त्याला आपण गिडिनेस म्हणतो, तोच भाग याच्यामधला येतो. गिडीनेस इज मेनली बिकॉज ऑफ ब्रेन. ओके ओके. पण मग हे सगळं करत असताना आपल्या शरीरातल्या अवयवांशी, प्रत्येक भागाशी मेंदूचा संपर्क आहे. हो, मग हे सगळं करत असताना अर्ली डिटेक्शन करायला पाहिजे असं तुम्ही आता वाक्य बोलला, तर म्हणजे नक्की ऍक्शन प्लॅन काय घेतला पाहिजे लोकांनी? हो. तर समजा उदाहरणार्थ चक्कर येते. आता चक्कर बरेच कारण आहेत चक्कर यायचे. मेंदूला रक्तप्रवाह कमी होतो, कोणाचे हार्टबीट कमी जास्त होतं म्हणून चक्कर येते, कारण हार्टबीट कमी जास्त झाले तर ब्रेनला रक्तप्रवाह कमी होतो. ठीक आहे. ऐकायला कमी येतं आणि ऐकायला कानाच्या आतमध्ये जे मेंदूला नस जाते त्याला आम्ही वेस्टिब्युलर ऑर्गन म्हणतो, लॅबरिन्थ म्हणतो, ते सुद्धा बॅलन्सचं काम करतं. तेव्हा सुद्धा तुमचा चक्कर येते, तेव्हा सुद्धा त्याला प्रॉब्लेम झाला तर. ब्रेनमध्ये काही मोठं ट्युमर असेल, गाठ असेल, तरी सुद्धा त्याचा बॅलन्स जायला लागतो, त्याला पण आपण चक्कर येणे म्हणतो. कोणाकोणाला फिट्स येतात, ते महत्वाचं सिम्पटम. फिट्स, आकडी म्हणतो आपण. फिट्स सुद्धा ब्रेनमध्ये काहीतरी ब्लिडिंग, क्लॉटिंग, ट्युमरचे लक्षण असू शकतं. त्यामुळे हे सिम्पटम आले की लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे आणि त्याचं योग्य निदान करून, त्या निदानासाठी तुम्हाला कदाचित सीटी स्कॅन करावं लागेल, MRI करावं लागेल. आम्हाला क्लिनिकली कळतं की काहीतरी प्रॉब्लेम ब्रेनमध्ये आहे, पण एक्झॅक्टली ब्लिडिंग आहे, क्लॉटिंग आहे आणि कोणत्या दिशेने ट्रीटमेंट करायची, त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता पडते. जसं MRI म्हणा, सीटी स्कॅन म्हणा, EEG जसं ECG आपण छातीची पट्टी म्हणतो, तसं एक ब्रेन वेव्हची EEG म्हणून टेस्ट करतो, ज्यानं पेशंटला फिट्स येतात, त्यासाठी ते गरजेचे असते. तर या इन्व्हेस्टिगेशनद्वारे आणि आमच्या क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे पेशंटला एका साईडला वीकनेस आहे, चालताना तोल जातोय, दिसताना डबल दिसतंय, बोलताना क्लिअर बोलत नाहीये, एका साईडचा आवाज येत नाहीये, त्यानुसार आम्हाला डायग्नोसिस करतं की मेंदूच्या कुठल्या भागात प्रॉब्लेम आहे. ओके. आता मी थोडंसं या टप्प्याकडे येतो की मेंदूचे अनेक प्रश्न, अडचणी येत असतात आणि तो आपल्याला मेंदू जाणीव करून देत असतो. पण जसं आपल्याकडे ECG आहे, ज्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की नक्की काय पोझिशन आहे,
तसं मेंदूच्या केसमध्ये डायरेक्टली सिटी स्कॅन हा एकच भाग आहे, काय अजून इतर काही टेस्ट असू शकतात? आणि हो. फक्त एक छोटी विनंती डॉक्टर, आपल्या इथनं येणारा आवाज थोडा कमी येतोय, त्यामुळे थोडं मोठ्याने बोलला तर बरं होईल, नाहीतर आमच्या बहुसंख्य प्रेक्षकांना आत्ताच आपल्याला काही त्रास व्हायला लागला कसं वाटायला लागलं. काही काळजी करू नका प्रेक्षक, तुमचा मेंदू सगळ्यांचा शाबूत आणि छान आहे. फक्त थोडंसं टेक्निकल याच्यामुळे कदाचित थोडा आवाज कमी जास्त झाला असेल. काही काळजी करू नका. डॉक्टर प्लीज. हा, तर वेगवेगळे मेंदूचे आजार आहेत. उदाहरणार्थ मेंदूचे आजार सांगायचं झालं तर सगळ्यात कॉमन आजार हा डोकेदुखी आहे, त्याला मायग्रेन म्हणतो. दुसरं आहे पॅरालिसिस किंवा स्ट्रोक म्हणतो आपण, लकवा. तिसरं डिमेन्शिया, मेमरी लॉस, स्मृतिभ्रंश. बऱ्याच वेळा तुमच्या हातापायाच्या नसांना हातापायाला मुंग्या येणं, त्याला न्यूरोपॅथीमध्ये, ज्यांना डायबिटीज पेशंट आहे त्यांना हातापायाला मुंग्या येणं खूप कॉमन असतं. ज्यांना व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, त्यांना हातापायाला मुंग्या येणं, तर ते इट इज कॉल्ड न्यूरोपॅथी, पेरिफेरल न्यूरोपॅथी. बऱ्याच लोकांना मानेचे, मणक्याचे आजार आहेत, बॅक पेन आहे. आपलं आयुष्य सिटिंग जॉब मध्ये गेलं किंवा खूप सारा प्रवास केला त्यामुळे सुद्धा सर्वायकल स्पॉन्डोलिसिस, खालच्या मणक्याचं स्पॉन्डोलिसिस व्हायची शक्यता खूप जास्त असते. कोणाला लहानपणापासून फिटचा त्रास असतो, ज्यांच्या घरात कोणाला फिटचा त्रास असतो त्यांनाही फिटचे चान्सेस, सीझर और एपिलेप्सी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे असे वेगवेगळे मेंदूचे आजार आहेत. पण त्याबद्दल डॉक्टर याच्यामध्ये माहिती मी हळूहळू सांगतो. करेक्ट. आता आपण एक एक टप्प्याटप्प्याने याच्याबद्दल जाऊया. पहिला प्रकार तुम्ही म्हटला तसा की याच्यातला मायग्रेनचा त्रास अनेक लोकांना अर्धशिशी ज्याला आपण म्हणतो ती होताना दिसते. तर ही कितपत सिरियस घेतली पाहिजे? काय हा जगण्याचा एक भाग एका टप्प्यावरती येतोच असं गृहीत धरून त्यानुसार जगलं पाहिजे? हो, तर अर्धशिशी किंवा मायग्रेन हे जनरली यंग लोकांमध्ये होतं. म्हणजे VC मध्ये किंवा स्कूल एज पासून चालू होतो. एका साईडला डोकं दुखणं, डोकं दुखल्यानंतर बऱ्याच वेळ डोकं दुखत राहणं, आवाज, लाईट त्याचा त्रास होणं, जेव्हा चिडचिड होणं, डोकं दुखतं तेव्हा, कधी कधी उलटी होणं, ऍसिडिटी होणं, पित्त होणं, आणि कधी या साईडचं डोकं दुखणं, कधी दुसऱ्या साईडचं डोकं दुखणं, हे शिफ्टिंग पेन इन द हेड. याच्यामध्ये विशिष्ट वयामध्ये म्हणजे यंग एज मध्ये याला मायग्रेन आपण म्हणतो. पण जेव्हा ही डोकंदुखी 50 नंतर यायला लागते त्यांना, त्यासाठी आम्हाला वी हॅव टू बी केअरफुल की हा मायग्रेनचा त्रास कमी असतो. 50 नंतर मायग्रेन कमी होत जातो. 50 नंतर सुद्धा तुमचं डोकं दुखतं तर आम्हाला बरीचशी कारणं बघायला लागतात. उदाहरणार्थ ब्रेन मध्ये काही क्लॉट आहे, गाठ आहे, किंवा कुठल्या नसेला सूज आली आहे, ते आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. दुसरं, त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन सरांनी विचारले कुठले कुठले असतील, तर बेसिकली आमचं सगळ्यात महत्वाचं की डॉक्टरचं क्लिनिकल एक्झामिनेशन. डॉक्टरला 50% ते 70% कल्पना येऊन जाते की ब्रेन मध्ये काय चाललंय. जेव्हा तुम्ही सिम्पटम्स सांगतात आणि जेव्हा डॉक्टर एक्झामिनेशन करतो, त्याला बीपी आहे का, डायबिटीज आहे का, त्यावरून आम्हाला ओव्हरऑल अंदाज येतो. पण ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला सिटी स्कॅन, MRI शिवाय दुसरं ऑप्शन नाहीये. सिटी स्कॅन, MRI मध्ये आपल्याला, सिटी स्कॅन पेक्षा MRI इज मोर क्लिअर. सिटी स्कॅन मध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होत नाही, बऱ्याच गोष्टी मिस होऊ शकतात. पण MRI मध्ये मॅक्सिमम 90% गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातात, डॉक्टरलाही क्लिअर होतात आणि त्या दिशेने ट्रीटमेंट करायला थोडं सोपं जातं. EEG फिट्सच्या पेशंटला आपण करतो. बाकी ब्लड टेस्ट करणं पण फार गरजेचं. उदाहरणार्थ उतार वयामध्ये 60s 70s या वयामध्ये बऱ्याच वेळा लोकांचं बिहेवियर चेंज होतं. बरेचसे मुलं पालकांना घेऊन येतात पॅरेंट्सला की वडील चांगले होते आणि त्यांना काही दिवसांपासून ते सुस्तीमध्ये जायला लागले, जास्त झोपायला लागले, इरिलेव्हंट बोलायला लागले. तर अशा कंडिशन मध्ये ऑब्व्हियसली ब्रेन MRI तर गरजेचं आहे की दुसरं काही चाललंय का, ब्रेन मध्ये इन्फेक्शन झालंय का. पण आपल्याला हे पण बघायला पाहिजे ब्लड टेस्ट करून की कधी कधी सोडियम नावाचा प्रकार असतो ब्लड मध्ये, ते सोडियम कमी झालंय का किंवा खूप जास्त झालंय का ते बघायला पाहिजे. त्याला हायपोनेट्रेमिक एन्सेफेलोपॅथी आम्ही म्हणतो. ती करेक्ट केली तर ही गोष्ट रिव्हर्सिबल आहे, ट्रीटेबल, इझिली ट्रीटेबल, एक सिंपल ब्लड टेस्टने. तर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे आम्ही ब्लड टेस्ट द्वारे करतो. शुगर किती आहे, थायरॉइड लेवल सुद्धा, कधी थायरॉइड लेवल तुमचे ब्रेनचे सगळे सिम्पटम देऊ शकतं. जर तुमचं थायरॉइड ॲबनॉर्मल असेल तर तुमचे मेंदूचे सगळे सिम्पटम थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे येऊ शकतात. त्यामुळे सिंपल एक थायरॉइडची गोळी डायग्नोसिस झाल्यानंतर चालू केली तर तुमचे मोस्ट ऑफ द न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण कमी होतील. पण ते थायरॉइडचं ॲबनॉर्मॅलिटी असली तर. करेक्ट. पण म्हणजे थोडक्यात डॉक्टर या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला डोक्याशी निगडीत होणारा कुठलाही त्रास असेल त्याची आपण काळजी घ्यायची, या विषयावरती आपण आता बोललो.
पण हे सगळं करत असताना 2-3 प्रकार जास्तीत जास्त जाणवतात. आता लोकांना विचारलं की सलग जर का दुखत असेल तर काय करायचं? तर वैयक्तिक तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटा. इथे थोड्या वेळाने मी जहांगीर हॉस्पिटलचा नंबर पण देणार आहे. त्याच्याशी रेफरन्समधनं तुम्ही त्यांच्या संपर्कात राहू शकता. पण याच्यामध्ये एक भाग येतो तो म्हणजे पॅरालिसिस. हम्म. तर पॅरालिसिस मध्ये नक्की काय होतं आणि पार्किन्सन आणि पॅरालिसिस यामध्ये नक्की फरक काय? हो. तर हा खूप महत्वाचा विषय आहे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित माझ्याकडे ऐकलं पाहिजे आज. पॅरालिसिस ही एक ट्रीटेबल आजार आहे. पॅरालिसिस म्हणजे लकवा म्हणजे स्ट्रोक. हा हार्ट अटॅक सारखा ब्रेन अटॅक म्हणतात त्याला. ब्रेन अटॅक म्हणजे तुमची एखादी रक्तवाहिनी अचानक क्लॉट आल्यामुळे बंद झाली. त्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट अडकला. क्लॉट अडकल्यानंतर तुमचे एका भागात मेंदूच्या एका भागाला रक्तप्रवाह कमी मिळाला आणि त्यामुळे तो मेंदूचा भाग काम करणं बंद केलं. त्यामुळे तुमचा हात किंवा पाय अचानक लूज पडला, पॅरालाइज झाला. तर लवकरात लवकर हे सिम्पटम ओळखणे फार गरजेचं आहे. ओळखल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणे गरजेचं, कारण याच्यामध्ये आपल्याकडे गोल्डन आवर नावाची एक संकल्पना आहे. ते गोल्डन आवर म्हणजे 4.5 तासाच्या आत तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला पोहोचले तर जिथे सिटी स्कॅन आणि MRI फॅसिलिटी आहे, 4.5 तासाच्या आत सिम्पटम चालू झाल्यापासून पोहोचले तर आम्ही ते एक ब्लड थिनर इंजेक्शन देतो, ज्याच्यामुळे तो क्लॉट जो ब्लॉक करतो तो पटकन आर्टरी ओपन करतो आणि ते सिम्पटम रिव्हर्स होऊ शकतात. अदरवाईज जर तुम्ही लेट आले सिम्पटम चालू झाल्यापासून 4.5 तासानंतर आले तर आपल्याला एक 6 तासाच्या आत एन्जिओप्लास्टी सुद्धा करता येते ब्रेनच्या क्लॉट काढण्यासाठी. जे हार्टची सगळ्यांना माहिती, पण ब्रेन मध्ये सुद्धा एन्जिओप्लास्टी नावाचा एक नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटी अवेलेबल झाली आहे, जी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे, छोट्या हॉस्पिटलमध्ये नाही. बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला घरी एखाद्याला, आता सिंपल एक्झाम्पल सांगतो, घरी एखाद्याला अचानक हात सुन्न झाला किंवा नम झाला, मला मोबाईल पकडता येत नाहीये रात्री संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर, तर आपण काय करतो, स्वतः पहिले कन्व्हिन्स होत नाही की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण तो अंगावरच काढतो. जास्तीत जास्त तो इम्प्रूव्ह झाल्याने रात्री 9 वाजता मग बायकोला सांगतो किंवा घरातल्या एखाद्या सिनियर व्यक्तीला सांगतो की मला हाताला प्रॉब्लेम आहे. इंडियन मेंटॅलिटी अशी असते की तू लिंबू पाणी पी, आराम कर, तुला सकाळी बरं वाटत नाही, वाटलं तर घरी जाऊ, नाही वाटलं तर आपण उद्या सकाळी डॉक्टरला दाखवू. बरं, मग आपण ऑलरेडी वी हॅव वेस्टेड 12 hours बाय नॉट टेलिंग एनीवन. घरातले पण आपले कॅज्युअल आपण घेतो की नाही लिंबू पाणी पी, आराम कर, तुला चांगलं जेवायला देते, खाऊ घालते, जरा बरं वाटेल, पाणी पी. सकाळी दुसऱ्या दिवशी पण हात तोच कमजोरच आहे, नंतर उठलं तेव्हा पाय पण काम करत नाही. सो पॅरालिसिस खूप वाढलाय. पॅरालिसिस सकाळी वाढलं तर युअर ऑलरेडी लेट बाय 24 hours. नंतर मग डॉक्टरकडे तुम्हाला न्यूरोलॉजिस्ट पण वेळेवर भेटला पाहिजे किंवा योग्य हॉस्पिटलमध्ये जिथे न्यूरोलॉजिस्ट आहे तिथे तुम्ही पोहोचले पाहिजे. इंडियन ट्रॅफिक पण खूप आहे, ट्रॅफिक मधून सगळं रस्ता मार्ग काढत अपॉइंटमेंट घेत न्यूरोलॉजिस्ट कडे पोहोचणं हे खूप अवघड आहे आपल्या इंडियन सोसायटीमध्ये सुद्धा. अमेरिकेत सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. तर लवकरात लवकर असा त्रास झाला तर आयदर यू गो टू इमर्जन्सी डायरेक्टली, तिथं तुम्हाला लगेच तात्पर सेवा मिळेल आणि तात्पर त्याचं डायग्नोसिस होईल. सिटी स्कॅन MRI पाहिजे तर पटकन होईल, न्यूरोलॉजिस्टला कॉल केला जाईल आणि फोनवर सुद्धा गोष्टी होतात. अवेलेबल असेल तर सगळे एक्सपर्ट डॉक्टर अवेलेबल असतात, ICU डॉक्टर असतात. पण OPD साठी अपॉइंटमेंट घेऊन वेळ घालू नका जेव्हा तुम्हाला असे सिरियस प्रॉब्लेम डेव्हलप होत असतात. तर अंगावर काढू नका, लवकरात लवकर पोहोचा. तर एक छोटासा व्हिडिओ पॅरालिसिसचे सिम्पटम दाखवण्यासाठी सर आपण प्ले करू शकतो का? येस, डेफिनेटली. मी प्ले करतोय, सगळ्यांनी जर बघा. But don't worry, friends, it's all under control today. Every 6 seconds, someone somewhere suffers from a stroke. The 3 important symptoms are drooping face, immobilized arm, slurred speech. Most crucial of all is time. Stroke can strike anyone at any time. Act fast. If you see anyone with these symptoms, rush them to the nearest hospital with CT scan or MRI facility. Know more about stroke, share the information and act fast. हा, तर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितला ते सडनली त्याचं स्पीच गेलं, सडनली एक साईडचा फेस नम झाला किंवा वाकडा झाला, तिरपा झाला, एक साईडचा हात कमजोर झाला, पाय कमजोर झाला एक साईडचा, तर याला पॅरालिसिसचा अटॅक आला. तर लवकरात लवकर अशा पेशंटला तुम्ही शेजारी असो, तुमचा ऑफिसचा कलिग असो, घरातली व्यक्ती असो, लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवणे. कारण टाइम इज ब्रेन. टाइम इज ब्रेन यासाठी म्हणतोय या कंडिशन मध्ये, कारण जेव्हा तुमची आर्टरी ब्लॉक होते मेंदूची क्लॉटमुळे, तेव्हा तुमचे न्यूरॉन्स एका मिनिटाला 2 मिलियन न्यूरॉन्स लॉस होतो. एका मिनिटाला 2 मिलियन न्यूरॉन्स लॉस व्हायला लागतात.
आपल्या मेंदूमध्ये बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात, त्यांचं नेटवर्क असतं. पण जेव्हा ते न्यूरॉन्स लॉस व्हायला लागतात, 1 मिनिटाला 2 मिलियन न्यूरॉन्स लॉस्ट व्हायला लागतात आफ्टर ब्लॉकेज ऑफ आर्टरी बाय क्लॉट. तर रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे तुम्ही जेवढं लेट हॉस्पिटलला पोहोचाल तेवढे जास्त न्यूरॉन्स लॉस व्हायला लागतील. तुम्हाला कळलं? तर एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट. हॉस्पिटलला, आमच्या हॉस्पिटलला किंवा जहांगीर हॉस्पिटल किंवा तत्सम मोठे हॉस्पिटल आहे जिथे सिटी स्कॅन MRI आहे, जिथे स्ट्रोक टीम आहे, न्यूरोफिजिशियनची टीम आहे, तिथे जर तुम्ही पोहोचलात इमर्जन्सीमध्ये, आमच्याकडे एक टाइम कॅल्क्युलेशन चालू होतं. सिन्स यू रीच द हॉस्पिटल, तिथून आम्ही मिनिट्स कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो की यांना स्ट्रोक आलाय आणि याला लवकरात लवकर ट्रीट करायला पाहिजे. आणि आम्ही पेशंटला ट्रॉलीवरून बेडवर सुद्धा घेत नाही, कारण इट टेक्स 2 to 3 मिनिट टाइम वेस्टेज. तर 3 मिनिटं 5 मिनिटांमध्ये त्याचे किती 10 मिलियन न्यूरॉन्स लॉस्ट होतील. त्यामुळे आम्ही पटकन सिटी स्कॅनला पाठवतो. सिटी स्कॅन मध्ये जर क्लॉट दिसला की आम्हाला ते स्ट्रॉंग इंजेक्शन द्यायचे, तर काही मिनिटांमध्ये आम्ही सिटी स्कॅन वरून परत कॅज्युअलिटी किंवा इमर्जन्सीला पेशंट शिफ्ट करत नाही, सिटी स्कॅन मध्येच आम्ही इंजेक्शन देतो, कारण ते परत 5 मिनिटं वाया जातील. त्यामुळे प्रत्येक मिनिटं इम्पॉर्टंट आहे. आमची दर महिन्याला रिव्ह्यू मीटिंग असते की आपण किती कमीत कमी वेळामध्ये ते इंजेक्शन फास्ट पेशंटला देऊ शकतो एकदा तुम्ही हॉस्पिटलच्या दारात आल्यानंतर. तर त्याला डोअर टू निडल टाइम आम्ही कॅल्क्युलेट करतो. तर हे पॅरालिसिस सिम्पटम आहे, कारण ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्याचं फक्त डायग्नोसिस योग्य होणं, योग्य टीमकडे किंवा योग्य हॉस्पिटलमध्ये जाणं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं, तिथं फटकन ट्रीटमेंट होईल. आणि जर गरज पडली तर इंजेक्शन आम्ही क्लॉट डिझॉल्व्ह इंजेक्शन आम्ही लगेच देतो. आणि गरज पडली तर क्लॉट रिमूव्ह करण्याचे स्पेशल डॉक्टर असतात, न्यूरोलॉजिस्ट जे अँजिओप्लास्टी ब्रेनची करतात, ते सुद्धा अवेलेबल असतात. ती अँजिओप्लास्टी करून तो क्लॉट पण काढला जातो. नंतर पेशंटची रिकव्हरी मग चालू व्हायला लागते. बरेचसे पेशंट माझे असे हे सांगतो, एक 30 वर्षाचा चुटकुलापेक्षा स्टोरी सांगतो. एक 30 वर्षाचा माझा घराजवळ आयटीचा काम करणारा मनुष्य आहे. त्याने जिम मध्ये गेला आणि त्याला म्हणजे याचा अर्थ की 30 वर्षाचा मनुष्य पॅरालिसिस व्हायला एज असं नाही की फक्त म्हाताऱ्या लोकांना किंवा एल्डरली व्यक्तींनाच फक्त पॅरालिसिस होतो असं नाहीये. आजकाल एज नाहीये पॅरालिसिस साठी. लहान बाळांपासून तर मोठ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत पॅरालिसिस होऊ शकतो. तर त्या मुलाला जो आयटी मध्ये वेल टू डू काम करतो, मॅनेजर आहे, त्याला सडनली जिम मध्ये गेल्यावर तो कोलॅप्स झाला, अनकॉन्शियस झाला. तर माझ्या जवळच्या हॉस्पिटलला तो ऍडमिट झाला. त्याला पटकन सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅन गेल्यानंतर मी ओळखलं की त्याची एक साईडची पूर्ण आर्टरी जी मेंदूला रक्तप्रवाह करते पूर्ण ब्लॉक झाले. तर त्या पेशंटला मी ते पटकन इंजेक्शन, कारण 2 तास झाले होते, इंजेक्शन चालू केलं, अँब्युलन्स मध्ये टाकलं, अँब्युलन्स मधून जहांगीर हॉस्पिटलला पोहोचवलं. तिथे रात्री 2 वाजता त्याची इमिजिएटली म्हणजे पुढच्या 4 तासामध्ये त्याची अँजिओप्लास्टी झाली. जो मनुष्य अनकॉन्शियस होता, जो मुलगा 30 वर्षाचा अनकॉन्शियस होता, ज्याला फॅमिली आहे, एक लहान मुलगी आहे, वाईफ आहे, तर तो आज 7व्या दिवशी तो चालायला लागला नॉर्मल, विदाउट एनी क्या बात है. आणि तो आज क्या बात है. पैकी आयटी मध्ये काम करतो. आणि तो रोज मला दर 3-4 महिन्यात मला भेटायला धन्यवाद म्हणतो की तुमच्यामुळे वेळीच ट्रीटमेंट केल्यामुळे, वेळीच योग्य डॉक्टर मिळाल्यामुळे. रात्री 12 वाजता मी त्याला अटेंड केलं होतं. फोन आला की ठीक आहे मी बघून घेतो. 30 वर्षाचा मुलगा अनकॉन्शियस आहे, तर त्याला पॅरालिसिस झाला होता, क्लॉटिंग झाली होती. ते आम्ही इंजेक्शन देऊन त्याला क्लॉट डिझॉल्व्ह केला. रात्री 2 वाजता डॉक्टरांनी क्लॉट काढला ब्रेन मधला. आणि तो आज पूर्ण आपल्यासारखं नॉर्मल फंक्शनल आहे, जॉब जाऊ शकतो, फॅमिली बरोबर राहू शकतो, ही एन्जॉय हिज लाईफ. तर हे ट्रीटमेंट करण्याचे फायदे. तर जर 3 तासांनी लेट आला असता तर तो आजही बेडवरच असतात. त्याच्या नाकात नळी असती, त्याच्या युरिन मध्ये नळी असती, आणि तो त्याची बायको त्याची काळजी, त्याला बोलता आलेलं नसतं. म्हणजे भयावह प्रसंग ओढावला असता फॅमिलीवर, फायनान्शियल लॉस वेगळे. तर या सगळ्यांपासून तो नॉर्मल लाईफ जगतोय, एन्जॉय करतोय. तर याचं महत्व हे टाइम इज ब्रेन. एका मिनिटाला 2 मिलियन न्यूरॉन लॉस होतात जर तुम्हाला पॅरालिसिस चालू झालं तर. त्यामुळे यू शुड रीच अर्ली टू द हॉस्पिटल आणि ऍट अ अप्रोप्रिएट हॉस्पिटल. छोट्या हॉस्पिटलला कदाचित या सगळ्या तुम्हाला सर्व्हिसेस अवेलेबल नसतील, न्यूरोलॉजिस्ट लगेच अवेलेबल होणार नाही. ते सुदैवाने माझ्या घराच्या शेजारच्या हॉस्पिटलमध्ये तो आला म्हणून ते सगळं झालं. ते छोट्या हॉस्पिटलमधून मी मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट केला आणि वेळेस ट्रीटमेंट केली. तर या बाबतीत तुम्हाला सांगायचं एवढंच की सिम्पटम आले ते लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणे आणि तुमचं पुढचं आयुष्य वाचवणे खूप महत्त्वाचं. अदरवाईज यू विल बी डिपेंडंट फॉर युअर लाईफ, फॉर टॉकिंग, फॉर वॉकिंग,
फिडिंग सुद्धा पेशंट रडतात, अक्षरशः रिलेटिव्ह रडतात की हे कसं काय झालं आणि आम्ही बघू शकत नाही त्यांचा त्रास. पॅरालिसिस पेशंट, नाकात नळी, जेवण नाही, लघवीला नळी, टॉयलेट संडास सगळे बेडमध्ये करतात. हे व्हायला नको आपल्याला. त्यासाठी हा प्रोग्राम घेतोय आपण. लवकरात लवकर तुम्ही सिम्पटम ओळखलं पाहिजे आणि लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलला पोहोचलं पाहिजे, जेणेकरून ही परिस्थिती ओढावणार नाही. खूप महत्वाचं हे सगळ्यांनी Thank you, please doctor. लक्षात घ्या. थँक्यू डॉक्टर. तुम्ही अतिशय चांगली माहिती देताय आणि Sir, सगळ्यात mute. महत्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती देत असताना तुम्ही छान मराठीत Sir, माहिती mute, देताय. mute. हा. आपल्याकडे तुमचा येतोय, आवाज येतोय ना? हॅलो, हॅलो, हा, येतोय ना आवाज? तुमचा म्यूट हॅलो? झालाय माईक. नाही, माझा म्यूट नाहीये. सर, आवाज येतोय का? चांगले हा, येतोय ना आवाज? हॅलो, व्यवस्थित व्यवस्थित. ठीक ठीक आहे, नाही, ठीक आहे, मला हरकत नाही. आवाज येत नाही तुमचा. मकरंद टिल्लू बर, सर, बर. तुमचा आवाज येत नाहीये. बर 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 बर. 1-2च मिनिटं. हा, आता आला का डॉक्टर आवाज तुम्हाला? हॅलो, हा, डॉक्टर आला का आवाज तुम्हाला माझा? हा आता येतोय. ओके, डन. ओके डॉक्टर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. याचं कारण की तुम्ही मराठीमध्ये छान माहिती देत आहात. लोकांच्या मनातले प्रश्न बऱ्याच वेळेला होतात काय की त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कळणारा डॉक्टर मिळाला तर त्या गोष्टी लवकर त्यांना समजतात आणि त्याच्यातनं अडचणी कळतात. आज डॉक्टरांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे, ते म्हणजे एका मिनिटाला 2 मिलियन न्यूरॉन्स म्हणजे 20 लाख न्यूरॉन. म्हणजे आयुष्यभर माणूस 1-1 रुपया जमवण्यासाठी कष्ट घेतो, तर विचार करा तुमच्या मेंदूतले 20 लाख न्यूरॉन एका मिनिटाला चाललेले आहेत. अशा वेळेला जितक्या लवकर तुम्ही जाल, हे बरोबर आहे, आपल्या मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉनचं महत्व म्हणजे आपल्या मेंदूतल्या एकमेकांची जे काही संवाद वहन आहे त्यासाठी, म्हणून या न्यूरॉनचं महत्व अत्यंत मोठं आहे आणि म्हणून हे न्यूरॉन वाचवणं ही ती महत्वाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जितकं लवकर जाल, आणि 4.5 तासाचा अवधी त्यांनी सांगितला आहे की या वेळामध्ये तुम्ही फास्ट ऍक्ट केलं तर फार बरं होईल. आणि आज आपल्याला हेही कळलेलं आहे की याच्यामध्ये ब्रेनची सुद्धा अँजिओप्लास्टी ना डॉक्टर? हो, अँजिओप्लास्टी असते, ही सुद्धा आम्हाला एक नव्याने जास्त प्रकर्षाने गोष्ट कळली आहे. पण हे सगळं करत असताना डॉक्टर, आपण बोललो ते स्ट्रोक बद्दल, पॅरालिसिस बद्दल, आणि तुम्ही लोकांना एक कॉन्फिडन्स दिला की त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता जर का वेळेवरती ट्रीटमेंट घेतली तर. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर पार्किन्सन हा जो एक भाग येतो त्यामध्ये नक्की काय घडतं, त्यात फरक काय आहे? तर सर आपली इमेज आपण पार्किन्सनची लोड करा तर मी सांगतो. डेफिनेटली डॉक्टर. हा, पार्किन्सन हा एक मेंदूमध्ये एक केमिकल हळूहळू जेव्हा कमी व्हायला लागतं, डोपामिन नावाचं केमिकल असतं, त्याचे सेल्स असतात जे ते केमिकल सिक्रेट करतं किंवा बाहेर टाकतं. ते केमिकल, ते सेल्स हळूहळू वयानुसार डिजनरेट व्हायला लागतात. त्याचं कारण अजूनही जगात कळलं नाहीये, त्याच्यावर रिसर्च चालू आहे. तर ते सेल्स डिजनरेट व्हायला लागतात, पेशी मरायला लागतात हळूहळू हळूहळू. त्यामुळे मेंदूमधलं डोपामिन नावाचं द्रव्य कमी व्हायला लागतं. तर मग आता अशा परिस्थितीत तुमचे सिम्पटम काय, तुमचं डोपामिनचं काम काय मेंदूमध्ये? तुमचं डोपामिनचं काम आहे चालणं, फिरणं, फ्लेक्झिबल मुवमेंट्स, फास्ट मुवमेंट्स. पण जेव्हा ते डोपामिन कमी होतं तर तुम्ही पिक्चर सगळ्यांना दिसतंय, त्यामध्ये तुमचं चालणं एकदम स्लो होऊन जातं. तुमच्या स्टेप्स बेबी स्टेप्स सारखे चालायला लागतात. तुमचे ऍक्टिव्हिटीज एकदम स्लो व्हायला लागतात. तुमचे फेशियल एक्सप्रेशन एकदम मास्क लाईक, आम्ही मास्क फेस म्हणतो, मास्क, यू डोंट हॅव एक्सप्रेशन जेव्हा बघतो तेव्हा. नंतर हात पायाला स्टिफनेस यायला लागतो, दोघे हात पाय स्टिफ होतात. त्यामुळे चालणं फिरणं, तुमचे चालताना हात जे स्विंग होतात ते स्विंग बंद होतो, लॅक ऑफ आर्म स्विंग म्हणतो आम्ही त्याला. तुम्ही थोडे पुढे झुकायला लागतात, फॉरवर्ड बेंडिंग म्हणतो चालताना. तर वाक येतो एक कमरेतून, रिजिडिटी येते हातापायांना, कडकपणा येतो आणि चालणं एकदम स्लो होतं. त्याला पार्किन्सन डिसीज म्हणतात. ते दॅट इज बिकॉज ऑफ लो डोपामिन किंवा कमी डोपामिन. त्याला आपण ट्रीटमेंट केल्यानंतर, सिंडोपा नावाचं औषध दिल्यानंतर त्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट होते. तुम्ही बरेचसे लोक बेडवर उठू शकत नाही, सोफ्यावर उठू शकत नाही, दे नीड असिस्टन्स. आपल्या औषधं दिल्यानंतर ते चालायला लागतं. त्यांना वाटतं अरे हे काय काय झालं, पण हे ट्रीटेबल गोष्ट आहे ती. त्यामुळे पार्किन्सन तुम्ही वेळीच ओळखणं. माझ्याकडे आलेले पेशंट सगळे 1-2 वर्षानंतर, पार्किन्सन 2 वर्षापासून, पण 2 वर्षानंतर ते पहिल्यांदा कोणाला तरी डॉक्टरला दाखवायला येतं आणि ते डायग्नोज होतं.
त्यामुळे लोकांना कळतच नाही हा काय त्रास आहे, किंवा वयानुसार होत आहे, 70 चालू आहे म्हणून ते स्लो झाले असतील, ते तुमची थिंकिंग पॉवर सुद्धा स्लो होते, तुमचं रिस्पॉन्डिंग पॉवर स्लो होते, चालताना तुम्हाला काठी घ्यायला लागते, बऱ्याच वेळा तुमचा तोल जायला लागतो, परत परत तुम्ही पडतात, मागे पडतात किंवा पुढे पडतात. त्यामुळे हे आणि सगळ्यात महत्वाचा कंपवात, हात तुमचे कापायला लागतात. जेव्हा तुमचे हात इनॅक्टिव्ह असतात, जसं टेबलवर ठेवले ते हळूहळू कापायला लागतात. तर हे अर्ली पार्किन्सनचे फीचर्स आहेत. हा पार्किन्सन 30 वर्षापासून तर 80, 90, 100 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना होऊ शकतो. त्याला पण ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट केल्यानंतर तुमची रुटीन ऍक्टिव्हिटी, जे तुम्ही डिपेंडंट आहात, तुमचं आंघोळ करण्यासाठी तुम्हाला डिपेंडन्सी लागते, जेवणासाठी डिपेंडन्सी लागते, चालण्यासाठी तुम्हाला सपोर्ट लागतो, हे सगळ्या गोष्टी विदाउट डिपेंडन्सी होऊ शकतं जर ट्रीटमेंट योग्य वेळी अर्ली केली आणि गोळ्या योग्य चालू केल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इंडिपेंडेंटली करू शकाल. आपलं एकच ध्येय असतं आमचं की पेशंटनी इंडिपेंडेंटली स्वतःची बेसिक कामं, कपडे घालणे, आंघोळ करणे, टॉयलेट करणे, सगळी इंडिपेंडेंटली केली पाहिजे. पण ते आजारामध्ये अडकलेले असतात, त्यांना माहितीच नसतं की हा पार्किन्सन आजार आहे. तो दाखवल्यानंतर सगळे पेशंट उशिरा येतात, 1 ते 2 वर्ष लागतात, कारण लोकांना अवेअरनेस नाहीये. त्यासाठी हा प्रोग्राम तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आता पार्किन्सन थोडी आयडिया आली असेल की काय सिम्पटम असतात, आणि हे माझं जे आहे ते पार्किन्सन असेल कदाचित, तर एकदा डॉक्टरला दाखवलेलं बरं, ज्याच्याकडून मी ट्रीटमेंट घेऊ शकलं नाही, इझिली ते ट्रीट होईल, माझं आयुष्य जरा सुखकर होईल. एक सहज प्रश्न आहे डॉक्टर याच्यावरती. नवचैतन्य हास्य परिवार हा आम्ही जे काही काम करतो हास्य क्लबमध्ये, त्यामध्ये सूक्ष्म व्यायाम असतात, त्याच्यानंतर प्राणायाम असतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हास्ययोग करतो. हास्ययोगामध्ये आम्ही विविध पद्धतीतनं हास्य करतो, आणि या हास्य केल्यामध्ये असं म्हणतात सायंटिफिकली, जेव्हा जेव्हा माणूस हास्य करतो, लाफ्टर करतो, त्याचा परिणाम डोपामाइनची लेवल चेंज होण्यामध्ये होतो, पॉझिटिव्हली होतो. आणि याचा अनुभव म्हणजे आमच्याकडे हास्य क्लबमध्ये आलेले किमान 4 ते 5 पेशंट माझ्या माहितीमध्ये आहेत की ज्यांनी पार्किन्सनचा त्रास होता, पण तो ओव्हर अ पिरियड येऊन येऊन कमी झाला. ज्यांना पूर्वी हाताला धरून 2 जण घेऊन यायचे, ती व्यक्ती तिथे आल्यानंतर हळूहळू कंट्रोल यायला लागले. तर कशामुळे होत असेल? हास्ययोग, लाफ्टर योगा आणि पार्किन्सन, डोपामाइन याचं कोरिलेशन काय, याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाकला तर फार बरं होईल डॉक्टर. हो, हास्य योगा किंवा तुमच्या एक्सरसाइजेस या खूप महत्वाच्या आहे डोपामिन लेवल वाढवण्यासाठी. आम्ही पार्किन्सनच्या पेशंटला सांगतो की तुम्ही योगा करा, डान्सिंग करा, सायकलिंग करा, मॅक्सिमम एक्सरसाइज करा. हे शारीरिक एक्सरसाइज झाली, पण मेंटल एक्सरसाइज पण करा, जेणेकरून तुम्हाला, जसं हास्य योगा म्हणा, मेंटल एक्सरसाइज मध्ये हास्य योगा खूप महत्वाचा. त्यामुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते, त्यामुळे तुमचे एंडोर्फिन्स, जे एंडोर्फिन हार्मोन असतं, जे फील गुड फॅक्टर किंवा फील गुड हार्मोन आहे, ते एंडोर्फिन वाढतं. एंडोर्फिन वाढल्याने डोपामिन पण वाढतं. तर डोपामिन वाढल्याने तुमचे मुवमेंट्स चांगले होतात. प्लस हास्य योगामुळे तुमचं, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा मोठा श्वास घेतात. हसण्यासाठी मोठा श्वास सुरुवातीला घ्यायला लागतो. यू टेक अ डीप ब्रीथ अँड देन यू लाफ, कारण ते हवा बाहेर काढतो जेव्हा हसता, तेव्हा पूर्ण आत घेतलेली हवा. तर हवा मोठी हात घेतले, मोठा श्वास आणि ऑक्सिजनेशन तुमचं लंग्सचं, आणि लंग्सचं ऑक्सिजनेशन चांगलं झाल्यामुळे तुमच्या ओव्हरऑल हार्टचं आणि ब्रेनचं ऑक्सिजनेशन वाढतं, आणि ते ब्रेनमध्ये चांगले केमिकल्स सिक्रेट व्हायला लागतात, जे पॉझिटिव्ह एनर्जी देतात तुमच्या चालण्यासाठी, तुमच्या थिंकिंगसाठी, तुमच्या रुटीन लाईफसाठी. तर एंडोर्फिन्स वाढतात, फील गुड फॅक्टर वाढतो, डोपामिन लेवल नक्कीच वाढते. त्यामुळे हास्य योगा किंवा तत्सम व्यायाम, प्राणायाम हे करणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी ते केल्याने मेंदूची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, आणि तुमचे जे त्रास आहे ते कमी होण्यास नक्कीच मदत होते. मी प्रत्येक पेशंटला हे ऍडवाइस करतो. थँक्यू डॉक्टर. मग या पुढच्या काळामध्ये लाफ्टर योगाचे जे काही एक्झरसाइज आहेत ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन मधनं आपल्यापर्यंत पोहोचले तर तो हा अतिशय आनंदाची गोष्ट असेल. आणि आता डॉक्टर म्हटले त्यानुसार कुठलाही पेशंट गेला की डॉक्टर त्याला काही ना काही औषधाचा डोस देतात, आणि आपली बॉडी केमिस्ट्रीमध्ये ना सुद्धा डोस आहे बघा. डोस म्हणजे काय? डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन, ही जी काही महत्वाची केमिकल्स आहेत, ही हास्ययोगामध्ये पॉझिटिव्ह त्याचा परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डॉक्टर म्हटले ते म्हणजे काय? हास्य करताना आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. चला, ऐकता ऐकता नुसतंच गंभीर बसण्यापेक्षा जरा हात समोर घ्या. विनंती आहे, छान छान सगळ्यांनी घ्या, हात समोर घ्या. मस्त डीप ब्रिथिंग करायचंय.
होल्ड इट, होल्ड इट, होल्ड इट. असं म्हणतात डॉक्टर, आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिजनचं फार महत्व आहे. म्हणजे शरीरासाठी अन्न तसं मेंदूसाठी ऑक्सिजन असं म्हणतात. 2% वजनाच्या मेंदूला 20% ऑक्सिजन लागतो असं म्हणतात. तर ऑक्सिजनच्या या महत्व आणि ब्रेनसाठी त्याचा उपयोग आणि हास्ययोग याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हो. ऑक्सिजन हा मेंदूसाठी आणि तुमच्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गनसाठी खूप महत्वाचा आहे. मसल्ससाठी, तुमच्या किडनीसाठी, इंटेस्टाईनसाठी. ऑक्सिजन आपला ब्लड मधून हिमोग्लोबिन नावाचा रक्तामध्ये घटक असतो. तो ऑक्सिजनचं ते व्हेइकल आहे. ऑक्सिजन त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करतो. जेव्हा तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं, तुमचं जेवणाचा इंटेक बरोबर नसतो, तेव्हा तुमचं हिमोग्लोबिन किंवा बऱ्याच लोकांना पाईल्स, फिशरचा त्रास होतो, ब्लिडिंग होतं. तर त्यांना हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं. हिमोग्लोबिन कमी झाल्याने तुमच्या मेंदूचा किंवा सगळ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा कमी व्हायला लागतो. तुम्हाला थकवा येतो, मेंटल फटिग येतं, तुम्हाला विचार करण्याची क्षमता कमी होते, तुम्ही उदास राहायला लागता, डिप्रेशन यायला लागतं, काही विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ऑक्सिजन हिमोग्लोबिन हे रिलेटेड आहे. ऑब्विसली जेव्हा तुम्ही हास्य योगा करता, प्राणायाम करतात, रुटीन योगा करता, एक्सरसाइज करता, तेव्हा तुमची लंग जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतो आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या मेंदूला आणि बाकी अवयवांना पुरवतो. त्यामुळे योगा करणं आणि त्याची ऑक्सिजन लेवल वाढवण्यास मदत करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सर टिल्लू सर आणि आपला हास्ययोग परिवार खूप महत्वाचं आणि मोठं काम करताय. त्यामुळे मेंदूचे पेशंट नक्कीच बरे व्हायला मदत होत आहे. आणि प्रिस्क्रिप्शन मध्ये आता तर मला लिहायला पण लागेल लाफ्टर योगा. थँक्यू, थँक्यू डॉक्टर. कारण हे फार महत्वाचं आहे. ही नव्या काळामध्ये जे टेक्निक झालंय, शरीराची साठी आपण सगळे व्यायाम करतो, शरीराच्या फिटनेससाठी व्यायाम करतो, पण मनाच्या फिटनेससाठी व्यायामच करत नाही. आणि हास्ययोग हा मनाच्या फिटनेसचा व्यायाम आहे. वारंवार हसून 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 आपण आपल्या अंतर्मनाला सकारात्मक बनवण्याची एक पद्धती निर्माण करतो. सबकॉन्शियस माइंडचं आपण ट्रेनिंग करत असतो. आणि सगळं होत असताना म्हटलं तसं ऑक्सिजन लेवल चेंज करतो, ऑक्सिजन लेवल चेंज करतो. आणि हे फार महत्वाचं आहे. पण डॉक्टर, एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे आमच्या ज्येष्ठांमध्ये, जे काही हास्य क्लब मध्ये येतात किंवा बाहेरचे लोक येतात, त्यांच्यामध्ये विस्मृती, स्मृतीभ्रंश याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? आणि अर्थातच लोकांना नंतरच्या टप्प्यात आपल्याला ऐकवायचं आहे आणि ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तो म्हणजे प्रिकॉशन, प्रिव्हेन्शन आम्ही काय काय घेऊ, कारण आता त्या टप्प्याकडे आपण नक्की येऊया. पहिल्यांदा आपण स्मृतीभ्रंशावरती थोडं बोलूया डॉक्टर. स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेन्शिया. तुमचा डिमेन्शिया म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये हळूहळू जसं डॉक्टरांच्या इथे थोडंसं कनेक्शनचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. कारण अचानक लाईट गेल्यासारखं वाटलं, त्याच्यामुळे बहुतेक त्यांचा इंटरनेट आणि लाईट याच्यामुळे थोडी रेंज कट झाली असावी असं वाटतंय. कदाचित मी या संपूर्ण प्रोग्रामच्या कोऑर्डिनेटर मधुरा दाते यांना विनंती करतो, प्लीज त्यांनी जहांगीर हॉस्पिटल तर्फे डॉक्टरांशी थोडा संपर्क साधून आम्हाला सांगावं की नक्की काय स्टेटस आहे, काय आहे ते. डॉक्टर 2 मिनिटांमध्ये जॉईन होतीलच कदाचित. क्या बात आहे. येस, आले डॉक्टर. इलेक्ट्रिसिटी गेली त्यामुळे सॉरी. नाही नाही, एक डॉक्टर आम्हाला कळलं की इलेक्ट्रिसिटी गेली, मी लोकांना आता ते सांगितलं. पण डॉक्टर मंडळी किती अलर्ट असतात अल्टरनेटिव्ह साठी. रात्री 12 वाजता उठतातच, पण तशी आता सुद्धा लगेच इलेक्ट्रिसिटी गेल्यावरती तयार असतात. क्या बात आहे डॉक्टर. पुढच्या टप्प्याकडे लगेचच आपण जाऊया. वेलकम वेलकम. बर, आपण कुठल्या विषयावर होतो? डिमेन्शिया. आता मला सांग. नाही नाही, मुद्दा असा आहे, मला जर का कुठल्या विषयावरती बोलतोय हे आता सांगता आलं असतं तर माझाच गोंधळ झाला असता. डॉक्टर प्लीज. तर आपलं विस्मृती म्हणजे हळूहळू तुमच्या जसं पार्किन्सन सांगितलं तसं बेसिक मेमरीसाठी आपल्या वेगवेगळ्या पेशी असतात. एक शॉर्ट टर्म मेमरी असते, एक लॉंग टर्म मेमरी असते. शॉर्ट टर्म मेमरी तयार करण्यासाठी एक वेगळी जागा असते ब्रेनमध्ये. तिथल्या पेशी जर मरायला लागल्या तर यू कॅन्ट फॉर्म अ मेमरी. म्हणजे आता आपण भेटलो, आपण बोललो, आज आपलं व्याख्यान झालं, आज मी ऐकलं, हे आपण विसरून जो ते मेमरी फॉर्मेशन होणार नाही. तर तुम्हाला नवीन गोष्टी विसरायला लागतात. काल कुठे गेलो होतो, चष्मा कुठे ठेवला, जेवण केलं होतं का, कसली भाजी खाल्ली, नावं विसरायला लागतो आपण. लोकांचे नावं लवकर लक्षात येत नाही. आणि बऱ्याच वेळा फक्त मेमरी नाही, डिमेन्शिया बाकीच्या मेंदू हा बनलेला असतो एक 2 भागांचा, राईट अँड लेफ्ट मेंदू. मेंदूमध्ये
वेगवेगळे एरिया असतात, पॉकेट्स असतात. एक आहे मेमरीसाठी त्यातला, एक आहे तुमच्या कॅल्क्युलेशनसाठी, एक स्पेसिफिक एरिया आहे कॅल्क्युलेशनसाठी, एक आहे रायटिंगसाठी, एक आहे रिडिंगसाठी, एक आहे स्पीचसाठी, एक आहे हँड मुवमेंटसाठी, दुसरा आहे लेग मुवमेंटसाठी, एक आहे ब्लॅडर कंट्रोल, युरिन कंट्रोल, एक दुसरा आहे की सोशल बिहेवियरसाठी सगळ्यात मोठा मेंदू आहे फ्रंटल लोब. हा तुमचा सोशल बिहेवियर डिसाईड करतो. तेच जर डिमेन्शियामध्ये हे वेगवेगळे मेंदूचे पार्ट जर डिजनरेट व्हायला लागले, डिजनरेट म्हणजे त्या पेशी वयानुसार कमी कमी व्हायला लागल्या, तर तुमच्या त्या फंक्शनवर अफेक्ट होतो. जसं एक मोस्ट कॉमनली मेमरी फंक्शन जायला लागतं, तुमची कॅल्क्युलेशन ॲबिलिटी जायला लागते, तुमची सोशल बिहेवियर बऱ्याच वेळा कमी व्हायला लागतं. आपण कोणालाही काही बोलायला लागतो, आपल्याला कंट्रोल राहत नाही, युरिन कंट्रोल जायला लागतो, तुमचं चालणं फिरणं किंवा डिसिजन पॉवर कमी व्हायला लागतं. आपण म्हणतो की म्हातारा झाला तर डिसिजन पॉवर नाही, तर डिसिजन पॉवर तुमची हळूहळू जायला लागते. हे सगळे छोटी छोटी वेगवेगळे सिम्पटम जे आपल्याला रुटीन लाईफ मध्ये जाणवत नाही, कारण आपण मोस्टली होम बाउंड असतो. घरी असल्यावर तुमच्या गरजा फक्त जेवण खावण करणे आणि टीव्ही बघत बसणे, पेपर वाचणे एवढंच होतं. पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा कळतं की हा, मला शॉपला एक वस्तू घ्यायला गेलं तरी तुम्ही पैसे किती परत द्यायचे ते कळत नाही. तेव्हा तुम्हाला कळतं की तुमची कॅल्क्युलेशन पॉवर कमी होते. हे एक ब्रेनचं फंक्शन तुमचं प्रॉब्लेम देते. किंवा मी बाहेर गेलो तेव्हा मी विसरतो, 4 गोष्टी विसरून जातो. गॅस बंद करायचं विसरून जातो घरी गेल्यावर, नळ बंद करायचं विसरून जातो. हे स्मॉल सिम्पटम चालू होतात डिमेन्शियाचे. त्याला पण सिंपल एक जे ट्रीटेबल, आम्ही मेडिकलमध्ये 2 गोष्टी न्यूरोलॉजीमध्ये, एक ट्रीटेबल गोष्टी आणि नॉट ट्रीटेबल गोष्टी. ज्यांना आता डॉक्टर हा. आपण याच्याकडे येत असताना एक छोटासा मुद्दा, आता आपण याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय काय करता येऊ शकते या टप्प्याकडे येऊया. कारण आपले कोणतं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर पहिलं उलटीकडनं जाऊया, डिमेन्शियासाठी लोकांनी काय काय करावं, ते होऊ नयेसाठी किंवा काय प्रिकॉशन घ्याव्या. तुमच्याकडनं पहिल्यांदा डिमेन्शिया बोलू, नंतर इतरही मगाशी आपण जे 2-3 प्रकार बोललो होतो त्याच्यावरती पण आपण बोलत जाऊया. बरं, डिमेन्शिया याचे कारण आहे, रिव्हर्सिबल कॉजेस आहे. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी वन ऑफ द कारण, की यंग लोकांमध्ये सुद्धा मेमरी लॉस व्हायला लागतो. बऱ्याच वेळा ब्रेनमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा मेमरी लॉस होतो. त्यामुळे ते वेळीच ओळखणं, व्हिटॅमिन B12 योग्य आहार घेणं. मोस्टली B12 हे नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये, फिश, चिकन, मटन या गोष्टींमध्ये जास्त असतं, एग्स. आणि व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12 ची कमतरता खूप जास्त असते, त्यामुळे सुद्धा त्यांना मेमरी लॉस व्हायला लागतो. त्यामुळे योग्य व्हिटॅमिन B12 टेस्ट करणं आणि त्याचा रिप्लेसमेंट करणं, त्यामुळे तुमची मेमरी शाबूत किंवा चांगली राहू शकते. प्लस तुम्ही योगा, प्राणायाम करणं. दुसरी गोष्ट सोशल एंगेजमेंट, जे तुम्ही आज करता आहात, सोशल एंगेजमेंट नेहमी रोज सोशली ऍक्टिव्ह राहणं खूप महत्वाचं. सोशली म्हणजे लोकांमध्ये जाणं. आता कोविडमुळे ऑब्व्हियसली प्रॉब्लेम आहेत, पण इफ यू आर इन नॉन कोविड इरा, तर लोकांमध्ये मिसळणं, सोशल फंक्शन अटेंड करणं, मित्रांना भेटणं, मित्रांसोबत फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जाणं, सोशली या वयामध्ये सोशली ऍक्टिव्ह राहणं, हे तुमचा मेंदूला एक वॉर्मअप एक्सरसाइज आहे. त्यामुळे तुमचे नेटवर्क गंजून जाणार नाही, ते ऍक्टिव्ह राहतील. घरी चेस खेळणं, सुडोको, पेपरमध्ये आलेले शब्द कोडे सुडोको सोडवणे, शब्द कोडे सोडवणे, चेस खेळणे, पत्ते खेळणं, याच्यामध्ये तुमच्या मेंदूच्या वेगवेगळ्या पॉवर युटिलाइज होतात. ते जास्तीत जास्त या गोष्टी करणे. प्लस योग्य आहार, ज्याच्यामध्ये B12 जास्त आहे, ओमेगा-3 फॅटी ऍसिड जास्त आहे. आहाराच्या अनुषंगाने डॉक्टर तुम्ही काय सांगू शकाल? ती स्लाइड दाखव तुमची. हो, स्लाइड दाखवा. हा, तर आपण स्लाइड बघता, त्यामध्ये तुम्हाला मंथली तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड खाऊ शकतात, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द व्हिटॅमिन B12 प्रोटीन्स असतात, ते जे आपल्याला मेंदूच्या योग्य कारणासाठी, योग्य वापरासाठी महत्वाचे आहेत. प्रोटीन्स हे मेमरी फॉर्मेशनसाठी महत्वाचे असतात. तुमचे वीकली तुम्ही अदर नॉन व्हेजिटेरियन फूड खाऊ शकतात. फिश झालं, ज्याच्यामध्ये हाय ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं. एग झालं, ज्याच्यात हाय प्रोटीन असतं. नंतर ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये तुमचे फोलिक ऍसिड, कार्बोहायड्रेट, हे जे मेंदूच्या महत्व असतं, ते ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये तुम्ही ऍक्च्युली सगळे तुमचे खाण्याची डिश तुमची कलरफुल, त्याला आम्ही रेनबो डाएट म्हणतो. रेनबो डिश मध्ये सगळ्या कलरचे फ्रुट्स, सगळ्या कलरचे व्हेजिटेबल्स तुमच्या डिश मध्ये जेवणाच्या आधी तुम्ही खाल्ले पाहिजे, जेणेकरून सगळे प्रकारचे विटॅमिन, सगळे प्रकारचे प्रथिनं तुमच्या मेंदूला उपयोग करतील. बटर, तेलकट पदार्थ, फ्राईड आयटम्स ते कमीत कमी खा. हा, सगळ्यात महत्वाचं शुगर जेवणात नेहमी कमी असावी. सॉल्ट जेवणामध्ये नेहमी कमी असावं. एक्स्ट्रा सॉल्ट खाल्ल्याने BP वाढतो. सो अवॉइड बटर,
बेकरी आयटम्स, ब्रेड्स, लो सॉल्ट, लो शुगर, लो फॅटी ऍसिड असणारे पदार्थ खाणे. कारण शुगर वाढली तर तुमचे सगळे आजार वाढतात. हार्ट डिसीज वाढतो, ब्रेन डिसीज वाढतो, पॅरालिसिस होण्याची कारणं असतात. सॉल्ट वाढलं तुमचं बीपी वाढतो. बीपी वाढल्याने तुमचा डायबिटीज अँड ब्लड प्रेशर हे सायलेंट किलर आहे. त्यामुळे त्यांना योग्य वेळी टेस्ट करणं आणि योग्य वेळी त्यांना ट्रीट करणं आणि त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं खूप महत्वाचं. कारण डायबिटीज आणि बीपी हे सायलेंटली तुमची किडनी, तुमचे हार्ट आणि तुमचा ब्रेन डॅमेज करत असतात. जे ओव्हर 10 वर्षानंतर तुम्हाला मेमरी लॉस लवकर व्हायला लागेल. कारण तुमचे बारीक 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 मायक्रो मॉलिक्युलर डॅमेज चालू राहतो बीपी आणि शुगरमुळे. त्यामुळे त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं फार महत्वाचं. आता डॉक्टर, या सगळ्याच्या मध्ये मगाशी आपण बोललो ते डिमेन्शियाबद्दल, तसंच आपण मगाशी जे बोललो त्यामध्ये अर्धशिशी असेल ती होऊ नये यासाठी काही प्रिकॉशन असते का? हा. अर्धशिशीचे काही खूप कॉमन कारण आहे, सिंपल कारण आहे. जे लाईट एक्सपोजर, टू मच ऑफ यूज ऑफ लाईट, मोबाईल लाईट, टीव्ही लाईट, यामुळे तुमच्या डोळ्यांना ताण पडतो आणि डोकंदुखी चालू होते. त्यामुळे त्यांचं एक्सपोजर लिमिटेड पाहिजे. रात्री लाईट बंद करून मोबाईल बघणं हे चुकीचं. झोपायच्या आधी मोबाईल बघणं चुकीचं. त्यांना कारण लाईटमुळे तुमचं झोपेची स्लीप सायकल पण पोस्टपोन होते. त्यामुळे झोप येत नाही. झोप नाही झाली तर तुमची दुसऱ्या दिवशी डोकं दुखणार. कारण मेंदूला आरामाची गरज असते. रात्री 6 ते 7 तास ते 8 तास हे एवढी झोप तरी तुमची पूर्ण झाली पाहिजे. नाही झाली तर तुमचे दुसऱ्या दिवशी हेडेक होणार, इरिटेबिलिटी होणार, मेमरी लॉस होणार, कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही. दुसरी गोष्ट, वेळेवर जेवण करणे. जर भूक लागली आणि आपण तसंच काम करत राहिलं तर डोकंदुखी वाढायला लागते. बऱ्याच लोकांना स्मेलचा त्रास होतो. जेवणामधलं आंबट, तिखट, थंड, चीज, चॉकलेट, प्रत्येकाचे ट्रिगर फॅक्टर डोकंदुखीसाठी कारणीभूत असतात. ते तुम्ही ओळखून ते अवॉइड करणं गरजेचं. तर महत्वाचं, योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी जेवण करणं, अवॉइड युअर ट्रिगर फॅक्टर ज्याच्यामुळे तुमचं डोकं दुखतं, जेवणामधले असो, स्मेल, परफ्यूम असो, ते ओळखणं गरजेचं. आणि उन्हामध्ये गेल्यावर थोडा ब्लॅक गॉगल वापरणं महत्वाचं, ज्यांना मायग्रेन आहे त्यासाठी, अर्धशिशीसाठी. आता हेल्दी ब्रेनसाठी ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या लोकांनी कराव्या? हा, तर या वयामध्ये, या कोविड सिच्युएशन मध्ये बरेचसे एल्डरली घराच्या बाहेर जाऊ नाही शकले. त्यामुळे लोनली बिहेवियरमुळे तुम्हाला डिप्रेशनचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे सुद्धा ब्रेनचे फंक्शन तुमचे आपोआप, आम्ही बघितलं आता आफ्टर दिस कोविड इरा, मोस्ट ऑफ द आमचे ब्रेनचे पेशंट, डिमेन्शिया, पार्किन्सनचे पेशंट आणखी वर्सन झाले. पण ते कारण लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी, लॅक ऑफ सोशल बिहेवियर, लॅक ऑफ आणि लोनलीनेस, घरात एकटं राहणं, हे लोनलीनेस डिप्रेशन कडे नेतं. जर तुम्ही सोशली ऍक्टिव्ह नसाल तर, मकरंद टिल्लू सर आपल्याला सोशल ऍक्टिव्ह ठेवतात, कळलं, खूप ऍक्टिव्ह ठेवतात. त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या आजारापासून दूर राहण्यास मदत होईल. अजून या सगळ्याच्या मध्ये आपण शरीराची हालचाल करणारे व्यायाम करतो, तशा मनासाठी आता प्रश्न आला होता लोकांचा सुडोकूच्या अनुषंगाने त्याचा उपयोग होतो. तसं जास्त सुडोकूमुळे पुन्हा काही त्रास होत नाही ना? नाही, जास्त सुडोकू तुम्हाला नाही, पुन्हा त्रास जास्त होत नाही. सुडोकूमुळे मानदुखी तेवढे जास्तीत जास्त येऊ शकेल. नाही, आपल्याकडे भरपूर प्रश्न आलेत. खरं सांगतो डॉक्टर, आता इतके पेशंट आणि लोकांचे प्रश्न आहेत की मला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेव्हा केव्हा कार्यक्रम संपेल तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलवरती, फेसबुकवरती तुम्ही जरूर जा. त्याच्यावरती कदाचित आपल्याला दुसरा एखादा कार्यक्रम नक्की करायला लागेल. पण हे सगळं करत असताना आपल्याला, मगाशी म्हटला तुम्ही तसं, लोकांमध्ये जाणं आणि मिसळणं, म्हणजे एकल कोंडेपणापासनं आपण माणसांमध्ये जाणं गरजेचं आहे. याचं महत्व काय? सोशली ऍक्टिव्ह राहणं. तुमचा मेंदू, आपण माणूस हा सोशल प्राणी आहे असं म्हणतो, आणि तो सगळा मेंदूशी निगडीत आहे. मेंदूवरनं तुमचं सोशल कंट्रोल असतो. जर तुम्ही एकटे राहाल तर तुम्हाला मॅक्सिमम तुमचे ब्रेनचे फंक्शनच होणार नाही. जसं गाडी गॅरेजमध्ये ठेवली बरेच दिवस ते चालू होतच नाही, तर तुम्ही घरीच बसून राहिले तर तुमचे मोस्ट ऑफ द ब्रेन फंक्शन ऍक्टिव्ह राहणार नाही. वेन यू ड्राईव्ह अ कार, तेव्हा तुमचे 5 ते 6 प्रकारचे मेंदूचे पॉकेट्स ऍक्टिव्हेट होतात. यू कॅन, तर बाहेर जाण्याचा तो फायदा आहे. त्यामुळे तुमचे मेंदूचे वेगवेगळे पार्ट हे ऍक्टिव्ह राहतील. आणि विशेषतः योगा, एक्सरसाइज. आवाज थोडा कट झाला डॉक्टर. आवाज बहुतेक डॉक्टरांच्याकडचा आता पुन्हा एकदा लाईट आलेले दिसत आहेत. त्याच्यामुळे थोडंसं कनेक्शन पुन्हा येऊन जाऊन आहे. लाईट आलेले दिसत आहेत. आवाज येत नाही सर, आवाज. हा,
आता लाईट आलेले दिसत आहेत बहुतेक. डॉक्टर आला का आवाज माझा? आला आला. हो. हा, चला आता आपण याकडे येतोय की थोडक्यामध्ये माणसाने मिसळणं हे अत्यंत महत्वाचं आहे, बरोबर? हो. किंबहुना आपल्या हास्यकलेमध्ये आणि त्याचं महत्व तुम्ही सांगत होता. येस. तर मॅक्सिमम मिक्स होणं, सोशली ऍक्टिव्ह राहणं, जसं तुम्हाला आधी सांगितलं, त्यामुळे हे डिमेन्शिया, पार्किन्सन, मेमरी लॉस हे सगळे आजार दूर राहतात. तुम्ही ऍक्टिव्ह राहणार तर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी होणार. घरी बसल्या योगासनं करणं, व्यायाम करणं आता कोविड काळामध्ये फार गरजेचं आहे. त्याचबरोबर योगा करणं, हास्य योगा हा खूप मोठा मेंटल व्यायाम आहे. जे आय विल प्रमोट दिस. आतापर्यंत मी एवढं प्रमोट करत नव्हतो, पण आता मकरंद टिल्लू यांच्या संपर्कात आल्यावर मला याचं महत्व आणखीच जास्त वाटायला लागलंय. कारण मी पण विचार करायला लागलो हास्य योगावर काहीतरी अफेक्ट्स युअर ब्रेन. मी पण वाचन केलंय. तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे मेंदूचे आजार हा मेंटल योगा आहे. सगळ्यात मोठा मेंदूचा मोठा व्यायाम आहे. त्याचबरोबर लंग्सचा पण छान व्यायाम आहे आणि त्यात बरोबर हार्टचा व्यायाम आहे. त्यामुळे हास्य दिवसभर आपण एका जागी असं दिवसभर बसलेलो टीव्ही बघत बसलोय, त्याने तुमचं ना हार्टचा व्यायाम होणार, ना कसला, ना फेशियल एक्सरसाइज होईल, ना तुमच्या मेंदूचा व्यायाम होणार. तुम्ही हास्य योगाने तुमचा सगळाच व्यायाम होणार. प्लस तुम्ही सोशली ऍक्टिव्ह राहाल, पॉझिटिव्ह एनर्जी येणार, पॉझिटिव्ह हार्मोन सिक्रेट होणार आणि तुमच्या पुढे जीवन जगण्याला तुम्हाला काहीतरी उमेद मिळत राहील. डॉक्टर, याच्यामध्ये आता एखादा प्रश्न असा होता की पाल्पिटेशन जे आहे त्याचा ब्रेनशी काही संबंध आहे का, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हो, बऱ्याच लोकांना अँझायटी हा त्रास असतो. अँझायटी म्हणजे घाबरायला होतं विदाउट रिझन. रात्री झोप लागत नाही, मग अँझायटी वाढते. अँझायटी वाढली तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स वाढतात, ॲड्रेनालिन वाढतं. ॲड्रेनालिन वाढल्याने तुमचं हार्टबीट वाढायला लागतं. ते तुमच्या मेंदूच्या टेन्शनमुळे, अँझायटीमुळे ते धडधड व्हायला लागते. जसं आपण घाबरलो होतो, तुमची टेन्शन वाढतं आणि तुमची छातीत धडधड होते. तसंच विदाउट रिझन जेव्हा ते अँझायटीचा त्रास व्हायला लागतो, विदाउट एनी स्पेसिफिक रिझन, तेव्हा तुमच्या छातीत धडधड व्हायला लागते. दॅट इज नंबर 1 रिझन. नंबर 2, बऱ्याच वेळा हार्टचे प्रॉब्लेम्स असतात, कार्डियाक अरिथमियाज म्हणतात त्यांना. जेव्हा तुमचे हार्टबीट रेग्युलर राहत नाही, ती इरेग्युलर प्रमाणे हार्टबीट करते, कधी कधी एकदम फास्ट होऊन जाते. जेव्हा फास्ट होते तेव्हा तुम्हाला पाल्पिटेशन जाणवतात. त्यामुळे तुम्ही हृदयाचा ECG एकदा करून घेणं या वयामध्ये फार गरजेचं. कारण हे हार्टचे आजार सुद्धा मेंदूचा पॅरालिसिस करण्यात कारणीभूत असतात. त्यामुळे त्यांना हार्टच्या आजारांना पण ट्रीट करणं, रिदमला रेग्युलर ठेवणं खूप महत्वाचं. आणि हास्य योगा किंवा आपल्या रुटीन एक्सरसाइजेसने, सायकलिंगने, जॉगिंगने, ब्रिस्क वॉकिंगने हे हार्ट आणि ब्रेन कंट्रोलमध्ये राहणार. हे सगळे आजार कंट्रोलमध्ये राहणार. डॉक्टर, खूप छान तुम्ही माहिती दिली. आपल्याला तुम्ही जो वेळ दिला होता त्या वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. यामध्ये 3 टप्पे आपण पाहिले. मेंदू, त्याचं महत्व, आपल्या शरीरामध्ये काय आहे. दुसरा टप्पा, त्याचा संपूर्ण शरीर यंत्रणेमध्ये होणारा परिणाम काय असू शकतो आणि होणारे जे महत्वाचे त्रास आहेत मेंदूशी निगडीत, म्हणजे पार्किन्सन असेल किंवा पॅरालिसिस असेल किंवा अर्धशिशीचा त्रास असेल किंवा डिमेन्शिया असेल, म्हणजे स्मृतिभ्रंश असेल, या सगळ्यामध्ये आपण काय करावं आणि हे सगळं करत असताना कुठल्या प्रिकॉशन घ्याव्या याच्याबद्दल आज आपण थोडक्यात बोललो. पण हे सगळं होत असताना तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर सुद्धा पुढच्या टप्प्यात आपण डॉक्टर नक्की घेऊया. कारण जहांगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने हा आपण उपक्रम करतो आहोत. यातनं जास्तीत जास्त लोकांचं आरोग्य चांगलं ठेवावं, सुदृढ ठेवावं, हीच आपली इच्छा आहे. आणि म्हणून मी संस्थेच्या वतीने, नवचैतन्य हास्य परिवाराचे सर्व विश्वस्त, त्यांच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानतो. आपण वेळ दिला त्याच्याबद्दल. आणि मुख्य म्हणजे हा उपक्रम आज तुमच्या बोलण्यातनं सुरू झाला आहे. त्यामुळे मेंदू इथपासून आपण सुरुवात केली आहे आणि दोस्तो, ह्यानंतर पुढच्या टप्प्यात शरीराच्या निरनिराळ्या भागांपर्यंत आपण जाणार आहोत. तुमच्या मनात येणारे प्रश्न आपण त्याच्यात सॉल्व्ह करत जाणार आहोत आणि उत्तमातल्या उत्तम डॉक्टरकडनं थेट उत्तर मिळतंय, हे जास्त महत्वाचं आहे. आणि याच्या निमित्ताने आपलं आरोग्य आपण ठणठणीत ठेवणार आहोत. त्यासाठी फक्त एकच विनंती आहे, ज्या फेसबुक आणि युट्यूब पेजवरती आपण आता जॉईन झाले आहात त्याला तुम्ही लाईक करा किंवा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हटलं की पैसे द्या असं वाटतं, तर तसं काही नसतं. युट्यूबवरती सबस्क्राईब म्हणजे फक्त बटन दाबायचं, कुठलेही पैसे न देता तुम्ही सबस्क्राईब होता. याचा बेनिफिट हा होतो, पुढच्या वेळेला जेव्हा असं चांगलं लेक्चर असतं तुम्हाला ऑटोमॅटिक रिमाइंडर येतं, म्हणजे डिमेन्शियाचंही टेन्शन नाही. तर तुम्ही याच्यानुसार जॉईन होऊ शकता. आणि नवचैतन्य हास्य परिवार आज फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर परदेशात सुद्धा आता आपला विस्तार करतो आहे.
आणि हास्याकडे डॉक्टर आज तुम्ही सकारात्मकतेने बघून त्याच्या अनुषंगाने अनेक मुद्दे मांडलेत. मी तुम्हाला कधीतरी ऑनलाईन आपला हास्य क्लब असतो तेव्हा किंवा लवकरच ऑफलाईन सुरू झाला तर तेव्हा एकदा तुम्हाला नक्की बोलवेन. म्हणजे आम्ही नक्की काय करतो हे आपल्याला नक्की लक्षात येईल. म्हणजे तुमच्या मनामध्ये या कन्सेप्ट जर का पोचल्या तर तुमच्या सारख्या चांगल्या डॉक्टरांकडनं हा विचार लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हास्य क्लबचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, नवचैतन्य हास्य परिवारामध्ये व्यायाम करण्यासाठी कुठलीही फी द्यावी लागत नाही. नवचैतन्य हास्य परिवार हा ट्रस्ट आहे, सामाजिक संस्था आहे आणि म्हणून आम्ही आमचं कार्य मानतो की तुमच्यापर्यंत हा चांगला विचार पोचावा आणि त्यासाठी हा उपक्रम होत असतो. डॉक्टर जाता आता लोकांना आपण काही संदेश देऊ शकत असाल तर जरूर आपण बोला आणि नंतर आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. मी सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर तुमचे मेंदूचे सिम्पटम ओळखा. आता मोस्ट ऑफ द सिम्पटम तुम्हाला आता कळले आहेतच, तर लवकरात लवकर हा मेंदूचा सिम्पटम आहे आणि लवकरात लवकर ते ट्रीटमेंट करणं योग्य वेळी. अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट लीड्स टू रिकव्हरी, हे सगळ्यात महत्वाचं. आणि धन्यवाद मानतो मला 1 तास माझं भाषण ऐकल्याबद्दल आणि मकरंद टिल्लू सरांचाही धन्यवाद मानतो मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू डॉक्टर. मी डॉक्टर संदीप बोरसे हे कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन आहेत जहांगीर हॉस्पिटलमध्ये. त्यांनी आपल्याला छान वेळ दिला, मराठीमध्ये उत्तम अशी माहिती दिली आणि या पुढच्या काळामध्ये आपण उपक्रम घेणार आहोत. या सगळ्या उपक्रमासाठी जहांगीर हॉस्पिटलचे CEO सावंतवाडकर साहेब यांनी सहकार्य केलं, मधुरा दाते यांनी यासाठी नियोजनासाठी सहकार्य केलं. तसंच आमच्यातर्फे जे निनाळे विश्वस्त, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सदस्य यांनी हा कार्यक्रम मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर, माझ्या अंदाजानुसार हा कार्यक्रम अंदाजाने 5,000हून जास्त लोकांनी पाहिल्याचं असेल. तर हा कार्यक्रम इथपर्यंत थांबणार नाही, यापुढे आपण घेऊया. सगळ्यांना विनंती आहे, हसत राहा, मस्त राहा, ठणठणीत राहा आणि एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काम करत राहूया. फिर मिलते ब्रेक के बाद. धन्यवाद 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 डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.